स्वभाव तापट, मी त्यांची वाईट बाजूही पाहिली आहे, असं नाना पाटेकरांबद्दल डिंपल कपाडिया म्हणाल्या. त्या असं का म्हणाल्या हे आपण पाहूयात. विषयच आपण पाहत आहात विषयच खास. मराठी अभिनेते नाना पाटेकर यांनी अनेक बॉलिवूड सिनेमामध्ये भूमिका साकारल्या आहेत. खलनायक असो, पोलीस अधिकारी असो, विनोदी भूमिका असो, देशभक्तीपर असो किंवा गंभीर असो, नाना पाटेकर यांनी प्रत्येक भूमिका पडद्यावर मोठ्या अचूकतेने साकारल्या आहेत. पण मग एक काळ असा आला जेव्हा #MeToo चळवळीदरम्यान नाना पाटेकर यांच्यावर आरोप झाले. या दरम्यान डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकर यांच्याबद्दल केलेलं वक्तव्य आता चर्चेत आलं आहे. नाना पाटेकर यांच्याबद्दल काय म्हणाल्या डिंपल कपाडिया आपण पाहूया. नाना पाटेकर आणि डिंपल कपाडिया यांनी प्रहार, द फायनल अटॅक, अंगार, क्रांतीवीर आणि तुम मिलो तो सही यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. नाना पाटेकर यांचा स्वभाव कसा आहे हे मला चांगलंच माहिती आहे, असं डिंपल कपाडिया म्हणाल्या. एकदा चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांच्याशी बोलताना डिंपल कपाडिया म्हणाल्या की नाना पाटेकर हे खूप चांगले अभिनेते आहेत, पण त्यांचा स्वभाव तापट आहे. या मुलाखतीदरम्यान अनुपमा डिंपल यांना नाना पाटेकर यांच्या स्वभावाबद्दल आणि व्यक्तिमत्वाबद्दल विचारलं असता डिंपल कपाडिया म्हणाल्या की ते खूप वेगळे आहेत. कमी लोकांना ते आवडतात. त्यांचा स्वभाव पण खूप वेगळा आहे, पण त्यांच्यात टॅलेंट खूप आहे. खरं तर ते खूप प्रतिभावान आहेत, यात काहीच शंका नाही. त्यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकाराच्या कितीही मी चुका माफ करू शकते. मला त्यांचा अभिनय इतका आवडतो की त्यांच्यासाठी मी माझा जीवही देऊ शकते. एक व्यक्ती म्हणून माझ्याबरोबर नाना खूप चांगले वागतात. आम्ही दोघे एकमेकाचे चांगले मित्रही आहोत. पण मी त्यांची वाईट बाजूही पाहिली आहे. त्यांची नकारात्मक बाजू आपल्या सर्वांची अशीच एक नकारात्मक बाजू असते, जी आपण सर्वांपासून लपवून ठेवतो. तशीच नकारात्मक बाजू नानांची आहे आणि त्यांनी ती खूप चांगल्या पद्धतीने लपवून ठेवली आहे, असंही डिंपल कपाडिया यांनी सांगितलं होतं. डिंपल कपाडिया यांनी नाना पाटेकर यांच्या स्वभावाबद्दल केलेल्या वक्तव्यांवर तुमचे काय विचार आहेत? कृपया तुमची मते कमेंट बॉक्समध्ये शेअर करा. असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.